नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं? अप्पीने अमोलला प्रॉमिस केले असते की त्याच्या बर्थडेमध्ये त्याचे बाबा त्याला भेटायला येणार. पण अप्पीने अर्जुनच्या घरी येऊन निमंत्रण देण्याची कोशिश केली असते, पण रुपालीमुळे ते शक्य झालं नाही. दुसरीकडे अप्पीने अर्जुनला बोलायचा प्रयत्न केला असते, पण अर्जुनचं म्हणणं असतं की अमोल फक्त माझ्याकडे येऊ शकतो, पण तू नाही येऊ शकत, असं अपर्णाला अर्जुनने डायरेक्ट सांगितलं. म्हणून अमोलच्या बड्डेला जरा वेगळं काही प्लॅन करत असते अप्पी. अमोल त्याच्या बाबाच्या विषयी सांगण्याकरिता अप्पी बोलते, आता अर्जुनविषयी अमोलला सांगून टाकावं, पण ते पण शहेनशा स्टाईलमध्ये. म्हणून अप्पी घरातले लाईट्स ऑफ करते आणि अ, ते ते फोकस फक्त स्वतःवर ठेवत असते. त्यासाठी अप्पीने एका साईडला अर्जुनचं शर्ट परिधान केलं असते आणि एक साईडला अपर्णा. मग अपर्णा शहेनशा स्टाईलमध्ये अमोलला सांगते, जेव्हा बाळा तू लहान होतास तेव्हा तुझ्यासोबत मी फोटो काढले, तुझ्यासोबत बोलायचं, तुझ्यासोबत गंमत करायचं, तुझ्यासोबत खेळायचं, असं अर्जुनच्या आवाजामध्ये अप्पीने अमोलला सांगितलं. मग अमोल त्याच्या बाबाला मिठी मारतो, म्हणजेच अप्पीला मिठी मारतो बाबा समजून. अमोल पण खूप खुश होतो. तरी त्याच्या बाबाला म्हणतो, अर्जुन अजून सांगा ना बाबा, असं बोलत अप्पीला अर्जुनविषयी अजून माहिती विचारतो आणि अप्पी बी अर्जुनविषयी भरपूर माहिती त्याला सांगत असते. आणि अप्पीला अर्जुनची अट मान्य नसते, म्हणून अप्पीने अर्जुनची शहेनशा स्टाईलमध्ये स्वतः ॲक्ट करून अमोलला सांगितलं असते. असा काहीसा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.